की 1500 रुपये नाही 2100 रुपये आपल्या लाडक्या बहिणींना महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी बातमी आलेली असून लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब व त्यातले त्यात अजित पवारजी साहेब यांचा मोठा निर्णय झालेला असून यांच्याकडून लाडक्या बहिणींसाठी एक नव्हे तर 3 मोठ्या खुशखबर आलेल्या आहेत। आता थेट पैसे हे जमा करण्यात येणार आहेत। महिलांच्या बँक खात्यावरती आता डीबीटीद्वारे ही रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। सर्व काही अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल, त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा। बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत न पाहायला मिळेल। लाडकी बहीण योजनेची अपडेट पाहायला मिळत नाहीये, कोणता निर्णय सरकारकडून झालेला आहे ती देखील अपडेट पाहायला मिळत नाही। त्यातली त्यात आता 9 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर वाटप करण्यात येणार आहे। 9 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात हे पैसे येणार आहेत। त्या 9 जिल्ह्यांची नावे देखील मी तुम्हाला सांगणार आहे, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा। बऱ्याच जणांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकणे गरजेचे आहे। त्यासोबत लगेच जिल्हा तुम्हाला कमेंट करून 100% कमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण की तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार ती अपडेट आपण नक्कीच देऊ। आता इथे पहिल्यांदा पाहू शकता काय अपडेट आहे तर लाडक्या बहिणींना आता 2 अर्जंट कामे तर करायची आहेत, मात्र लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम झालेलं असून 100% हप्ता हा जमा होणार आहे। पण आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, हप्ता जर सर्वात अगोदर पाहिजे असेल तर तुम्हाला 2 कामे तात्काळ करायची आहेत। ती व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे, त्याकरिताच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर SBI बँक असेल, तसेच इतर बऱ्याच बँके असतील, आता बहुतांशी बँकेमध्ये पहिल्या टप्प्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत। यामध्ये काही महिलांना किती 1500 रुपये तर भेटणारच आहेत, मात्र 2100 रुपयांचा हप्ता आहे, काही महिलांना 3000 रुपयांचा हप्ता थेट महिलांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणजे देवाभाऊ यांच्याकडून झालेला आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणीसाठी देवाभाऊंनी मोठा निर्णय घेतलेला आहे। यांच्यामुळे लाडकी बहीण योजना ही राज्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। महिलांनो, यांचे आभार तुम्ही नक्कीच मानू शकता, कारण की आपल्याला मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे असतील, तसेच दुसरे साहेब असतील अजितजी पवार यांच्याकडून दिलासा देणारं काम पाहायला मिळत आहे। त्यातली त्या जिल्ह्यांची नावे आलेली आहेत, तिकडे पाहू शकता। आता थेट आपल्याकडे जिल्ह्यांचा मॅप आलेला आहे। यातील आता काही जिल्ह्यात पैसे पहिल्या टप्प्यात हे जमा केले जाणार आहेत। पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर तो जिल्हा आपल्याला सांगली पाहायला मिळत आहे। सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून सांगली जिल्ह्यामध्ये थेट 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात ही आता वर्ग करण्यात येणार आहेत। मोठा दिलासा हा सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे। त्यातली त्यात 3000 रुपये देखील काही लाडक्या बहिणींना, तर काही लाडक्या बहिणींना 830 रुपये गॅसचा हप्ता देखील पाहायला मिळणार आहे। आता गॅसचा हप्ता जर घ्यायचा असेल तर तुम्हाला देखील काही कामे करावी लागतील। तुम्हाला गॅसचा हप्ता मिळतोय का नाही ते देखील कमेंट करून नक्की कळवा। जर मिळत नसेल तर नाही सांगा, मिळत असेल तर हो सांगा। जर तुम्हाला मिळत नसेल तर आपण लगेच व्हिडिओमध्ये हे पण सांगणार आहोत हप्त्यासाठी काय करायचं आहे। लगेच तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील लवकरच मिळून जातील, कारण की वर्षाला 3 वेळेस सरकार 830 रुपये हे गॅस सिलेंडरचे पैसे देखील देत असतं। आता सांगली जिल्ह्याचा विचार केला तर चांगला दिलासा हा सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मिळणार आहे। मोठी रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे। अजून पुढच्या जिल्ह्यांची यादी पाहायची आहे, पुढचे जिल्हे कोणते आहेत, कोणत्या ठिकाणी जमा होणार आहे ते देखील पाहणार आहोत। त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट आता आपण पाहूयात। आता इकडे पाहू शकता 5 बँकेमध्ये व पहिल्या क्रमांकामध्ये पोस्टामध्ये हे पैसे जमा होतील। आता सध्या स्थितीला जर विचार केला तर लवकरच SBI धारक बँकवाल्यांना देखील चांगला दिलासा मिळणार आहे। SBI मध्ये देखील पहिल्याच टप्प्यामध्ये पैसे जमा होतील अशी शक्यता आहे। त्यातली त्यात राज्याचे मुख्यमंत्री पद आधी जे आहे ते देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे नव्हते, आता हे पद देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आहे व मागच्या वेळेस मुख्यमंत्री पद एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे होते। तर आता एकनाथजी साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस जे आहे ती लाडकी बहीण योजना सुरू झाली, त्यावेळेस देखील त्यांनी हप्त्यापाठोपाठ हप्ते जे आहे ते देण्यात चालू केलं, म्हणजे हप्ता एकही आता हप्त्यापासून कोणत्या महिला जास्त वंचित राहिलेल्या नाहीत। याच प्रकारे आता फेब्रुवारीचा हप्ता देखील सरसकट, इकडे लक्ष द्या, सरसकट हा महिलांना मिळणार आहे। मात्र त्यातील काही महिलांना 2 कामे करायची आहेत, जेणेकरून तुम्हाला तर जानेवारीचा हप्ता मिळाला, फेब्रुवारीचा हप्ता मिळेल, मात्र गॅसचे देखील पैसे तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर जे आहे ते जमा होतील। त्यासाठी तुम्हाला तात्काळ 2 कामे करावी लागणार आहेत। व्हिडिओच्या पुढे आपण सांगणार आहोत, त्याकरिता तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा। चॅनल सबस्क्राईब करा, एक लाईक करू शकता, तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळेल। आता पुढचा जिल्हा जर पाहायला गेलं तर तो आपल्याला धाराशिव पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यात देखील आता हप्ता लवकरच हा जमा केला जाणार असून धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। आता किती रक्कम मिळणार ते आपण पाहूयात।
एकंदरीत विचार केला तर धाराशिव या ठिकाणी देखील 830 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे दिले जातील. त्यातले त्यात आता 1500 रुपयांचा देखील लाभ हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यावरती करण्यात येणार आहे. म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे. मात्र आता बऱ्याच महिला जी आहेत ती फेब्रुवारीच्या हप्त्यापासून वंचित देखील राहणार आहेत. जरी तुम्हाला वाटत असेल की आम्हाला जानेवारी हप्ता आला, डिसेंबर, नोव्हेंबर मागचे सर्व काही जेवढे हप्ते होते तेवढे आले तर हा पण हप्ता येईल. मात्र नाहीये, मोठा बदल झालेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून 1-2 मोठ्या अपडेट आलेले आहेत. यामध्ये बदल झालेले असून काही लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा जो हप्ता असेल तो मिळणार नाहीये, हे लक्षात घ्या. तुम्ही फेब्रुवारीच्या हप्त्यापासून वंचित राहू शकता. ती अपडेट देखील तुम्हाला पाहावीच लागेल, कारण की तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत हप्ते भेटले, आमची सगळी पात्रता आहे, आम्ही पात्रच राहणार. मात्र मोठा बदल झालेला आहे. आता एक धक्कादायक बातमी देखील आलेली आहे, ती देखील तुम्हाला पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे ते जिल्ह्यांची नावे तर मी सांगत चाललेलो आहे. आता 2 नावे तर जिल्ह्याची सांगितलेली आहेत. पुढच्या जिल्ह्याची अपडेट पाहण्यापूर्वी एक खुशखबर तर आपण पाहतच आहोत. त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना फेब्रुवारीची जी प्रतीक्षा आहे ती आता संपणार आहे, अशी अपडेट देखील आता एका न्यूज मार्फत आलेली असून यामध्ये सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींना 1500 की 2000 असा प्रश्न पाहायला मिळत आहे. मात्र आता 2100 रुपये ज्याची प्रतीक्षा महिलांना आहे ती प्रतीक्षा देखील आता संपणार असून 2100 रुपयांचा लाभ देखील काही जिल्ह्यामध्ये हा वाटप केला जाणार आहे. त्या जिल्ह्यांची नावे देखील समोर आलेली आहे, यादी देखील आलेली आहे. इकडे खाली पाहू शकता. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2100 रुपयांची घोषणा केलेली होती, पण ती अंमलात आली नाही. अपात्र लाभार्थ्यांनी अर्ज माघारी घेतल्याचं देखील माहिती समोर आली. मात्र आता एक खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्त्याचा लाभ देखील आता देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणाला हप्ता मिळणार आहे, 2100 रुपये फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या महिलांना मिळेल ते देखील पाहायला मिळेल. व 2100 रुपयांचा लाभ घेण्यासाठी काही कामे करावं लागतात का, काही कागदपत्रांची मागणी आहे का, ते देखील तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला जास्त लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा. आता 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिला आहे. पुढे महत्त्वाची अपडेट देणार आहोत. एक सूचना देखील मुख्यमंत्री साहेबांकडून आलेली आहे व जिल्ह्यांची नावे देखील आपल्याला सांगायची आहेत. अजून सबस्क्राईब केलेलं दिसत नाही, सबस्क्राईब करा. तुमचा जिल्हा कमेंट करून कळवायचा आहे. आता इकडे पाहू शकता आपण जिल्हे कोणते पाहिले. धाराशिव एक पाहिला, त्यानंतर सातारा जिल्हा तर पाहिलेला आहे, सांगली जिल्ह्यात देखील पहिल्या टप्प्यात पैसे येणार. त्यातली त्यात आता इकडे पाहू शकता विदर्भाचा विचार केला तर नागपूर एक विभाग आहे, दुसरा अमरावती विभाग विदर्भामध्ये पाहायला मिळत आहे. या ठिकाणी देखील चांगला दिलासा मिळणार आहे. या विभागात देखील लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली असून पहिल्या टप्प्यातच पैसे वाटप केले जाणार आहेत. मात्र यातील काही जिल्हे आहेत तो म्हणजे अकोला. इकडे लक्षपूर्वक ऐका. आता एक मॅप सुद्धा तुमच्यासाठी आपण उपलब्ध केलेला आहे. या मॅपवर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ समजण्यासाठी आपण सांगत आहोत. इकडे पाहू शकता जो वाशिम जिल्हा असेल, वाशिम या ठिकाणी देखील चांगला लाभ मिळणार आहे. वाशिम असेल तसेच नागपूर या ठिकाणी देखील पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे आता महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यात येणार आहे. थेट लाभ हा देण्यात येणार आहे. यामुळे या ठिकाणच्या देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळेल. आता किती रक्कम येणार ते जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्कम आपल्याला पाहायला मिळणार आहे. थेट आता 1500 रुपये मिळणार. 1500 तर मिळणार, प्लस एक खुशखबर, एक आनंदाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे काही लाडक्या बहिणी गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील हे फिक्स मिळणारच आहेत. आता 830 रुपये देखील ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे 1500 मिळतात त्यांना देखील 830 रुपयांचा लाभ हा सरकारमार्फत दिला जाणार आहे. वर्षाला 3 सिलेंडर घेण्यासाठी हा लाभ जे आहे ते महिलांना मिळणार आहे. वर्षातून 3 वेळेस 830 रुपये हे थेट महिलांच्या बँक खात्यावरती दिले जातील, अशी अपडेट सध्या स्थितीला समोर येत आहे. व हे पैसे नागपूर जिल्ह्यात वाटप होणार आहेत. धाराशिव असेल, लातूर असेल, बीड, वर्धा, नाशिक, हिंगोली, बुलढाणा, उत्तर महाराष्ट्रातील देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये हे वाटप होणार आहेत. आता महत्त्वाची अपडेट आपण पाहूयात. 5 बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यातले त्यात सध्या जर विचार केला तर इकडे पाहू शकता 2100 रुपयांचा हप्ता देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती तारीख आपण पाहणार आहोत. मात्र खाली आहे 2100 रुपये हप्ता 100% जमा होणार, अशी हेडलाईन पाहायला मिळत आहे. म्हणजे हप्ता जी आहे ती गॅरंटी 100% जमा होणार, अशी माहिती सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे. चांगली दिलासा देणारी गुड न्यूज म्हणावं लागेल, कारण की आता 5 बँक पोस्टामध्ये देखील पहिल्याच टप्प्यात हे पैसे येतील, त्यामुळे चांगला दिलासा मिळेल. व आता या महिन्यात पैसे वाटपासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी लागणार आहे. 3000 कोटींहून अधिकची तरतूद देखील आपल्याला आता पाहायला मिळू शकते. व त्यासाठी 2 अर्जंट कामे करायची आहेत. हप्ता येण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर काही महत्त्वाची कामे म्हणजे आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे
महत्त्वाचे आहे, तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही ते देखील कमेंट करून तात्काळ कळवायचे आहे, कारण की जर आधार कार्ड नसेल तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता. आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक देखील असणे गरजेचे आहे, जेणेकरून लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती देखील जमा करण्यात येईल. आता पुढे अपडेट आहे ते पाहू शकता. राज्याचे मुख्यमंत्री साहेब जर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस आहेत, यांच्याकडून लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट आता दिले जाणार आहे. धडाकेबाज ते निर्णय देखील लवकरच करण्यात येणार आहेत. ते निर्णय देखील या चॅनेलवरती देणार आहोत. पुढे जी जिल्ह्यांची नावे आता सांगायची राहिलेली आहेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण लवकरच सांगणार आहोत. तो व्हिडिओ 1 ते 2 तासात या चॅनेलवरती येईल. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला एक लाईक नक्की करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.